छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आजच्या प्रचारसभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे ह्या प्रभागातले अधिकृत उमेदवार आदरणीय शुभम दादा लादे, आपल्या दुसऱ्या उमेदवार आदरणीय रेवतीताई बर्गे, आपले नेते आदरणीय सागर दादा बर्गे, आदरणीय किशोरजी आठवले साहेब, विजयजी काटरे साहेब, सुरेशजी इंजिनियर लादे, तो सुरेश लादे लिहिले, इंजिनियर लिहिलेले, चिठ्ठी ज्यांनी लिहिली आहे त्यांनी गफलत केली। कार्यक्रमाला उपस्थित आपले एव्हरग्रीन सदैव मेहरबान असणारे गजेंद्र कांबळे साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आशुतोष काटरे, चेतन थोरोडे, अजित खंडागळे, गणेश बर्गे, कुमार तपासे, अमोल काटरे, प्रमोद लादे। आज मला उपस्थित राहत असताना मनापासून एका गोष्टीचं समाधान आहे की 1 वर्षापूर्वी तुम्ही मला निवडून पाठवलं आणि या 1 वर्षात खऱ्या अर्थानं या परिसराने 2 गोष्टीच्या मागण्या केल्या। त्याच्यामध्ये पहिली मागणी केली, बुधवार पेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व व्यापारी संकुल याचे बांधकाम करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मागितला। तो 1 कोटी रुपयाचा निधी आपण ह्या 1 वर्षामध्ये मंजूर केला आणि त्यानंतर तुम्ही रमाई हॉलच्या समोर मोकळ्या जागेत अभ्यासिका बांधण्यासाठी 1 कोटी रुपये मागितले, त्याच्यासाठी 1 कोटी रुपये दिले। 2 कोटी रुपये तुमच्या प्रभागामध्ये देण्याचं काम या 1 वर्षामध्ये माझ्या कार्यकालाच्या मी करू शकलो, याचं मनापासून समाधान मला या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्यासमोर व्यक्त करावंसं वाटतं। या प्रभागाविषयी विशेष मला प्रेम आहे, या परिसराविषयी विशेष मला प्रेम आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मृती करून, त्यांची आठवण करून आपण सगळ्या आपल्या राजकीय सामाजिक कार्याला सुरुवात करतो। आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला, आपलं संविधान लिहिलं, सगळ्या देशामधल्या नागरिकांना एकच अधिकार समान दिला, तो मताचा अधिकार दिला, लोकशाही मजबूत केली आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे राहण्याचा निवास होता लंडन मधला, तो विकत घेण्याचं काम भाजप महायुती सरकारने पहिल्या कालावधीमध्ये केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाऊन तिथं शिकले, ते महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या मालकीचं केलं, तिथं म्युझियम केलं आणि कधी काही ज्या वेळेला आपण तिथं जाऊ त्यावेळेला आपल्याला बघायला मिळेल की आपला भारतीय नागरिक जो खऱ्या अर्थानं या समाजाची दिशा बदलण्याचं काम त्यांनी केलं, या समाजाला एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती देण्याचं काम केलं, या समाजामध्ये नवीन घटकांना आपल्या बरोबर घेऊन काम करण्यासाठीचं संविधान लिहिलं, या देशाला एक नवीन कायदा करून दिला आणि या देशामधली जी कायदा सुव्यवस्था आज आहे, जे संविधान आहे, देश ज्या घटनेमुळे चालतो ती घटना लिहिण्याचं काम या महामानवाने केलं। त्यांना खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी वंदन अर्पण करतो। आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला आपलं जीवन जगलं त्यावेळेला खूप कष्टामध्ये त्यांनी आपलं जीवन जगलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला अभ्यास करायचे त्यावेळेला घरामध्ये लाईट नसल्यामुळे ते बाहेर जाऊन अभ्यास करायचे, त्यांच्या घरामध्ये खूप हालाखीची परिस्थिती होती, पण अशा परिस्थितीमध्ये अशा घरामध्ये एक महान माणूस जन्माला आला। आज त्यांच्याविषयी आपल्याला अभिमान आहे म्हणून आपण इथं अभ्यासिका देण्याचा निर्णय घेतला। राज्य सरकारचे 1 कोटी आपण इथं उपलब्ध करून दिले, ते एवढ्यासाठी दिले की तुमच्यामधली मुलं उद्या डॉक्टर इंजिनियर झाली पाहिजे, तुमच्यामधली मुलं उद्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेली पाहिजेत, आपल्यामधली मुलं उद्योजक झाली पाहिजेत, आपल्यामधली मुलं व्यापार क्षेत्रामध्ये गेली पाहिजेत, आपल्यामधली मुलं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत आणि तुम्हाला त्या आपल्या मुला मुलींचा अभिमान असायला हवा, त्यांच्यासाठी ही अभ्यासिका गरजेची आहे म्हणून आपण इथं एक अभ्यासिका दिलेली आहे। त्यानंतर आपण व्यापारी संकुलाची मागणी केली, लगेच आपण व्यापारी संकुलाला देखील मान्यता दिली। आपल्या परिसरामधले काही उद्योजक असतील, काही माता भगिनींचे स्वयं रोजगाराचे गट असतील,
या गटाच्या माध्यमातून तुम्हाला हक्काची जागा असली पाहिजे, त्याच्यासाठी आपण ती देखील मागणी आपली मान्य केली. आणि आपण बुद्ध विहाराची मागणी आधीच केली असती शुभमजी, तर आता तिसरी सुद्धा घोषणा इथं मी करून टाकली असती. पण तुम्ही मागणी केली नाही दुर्दैवानी, तर तुम्ही काळजी करू नका. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही ज्या पद्धतीचं प्रेम माझ्यावर केलंय, मी तुम्हाला नाही म्हणणार. तुम्ही जे मागाल ते द्यायची जबाबदारी आमदारांची असेल, हे आवर्जून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू. मी तुम्हाला काही दिलं तर ते पुरेसं नाही, कारण तुम्ही जो प्रेमाचा आशीर्वाद मला दिलेला आहे त्याची परतफेड मी याच्यामधून करू शकत नाही. तुम्ही दिलेल्या आशीर्वादामधून मला काम करण्याची चालना मिळते, काम करण्याची स्फूर्ती मिळते, त्याच्यामधनं आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये या परिसराचं सुशोभीकरण असेल, या परिसरामधले इतर प्रश्न असतील, या प्रभागामधले इतर प्रश्न असतील, लोकांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, माता भगिनींपर्यंत योजना पोहोचवण्याच्या बाबतीमधले प्रश्न असतील, हे सगळे या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून आपण मार्गी लावायचे, हे आवर्जून तुम्हाला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. इंजिनियर साहेब, आपण म्हणता नगरपालिकेच्या जवळ आपला हा सगळा परिसर आहे. नगरपालिकेमध्ये मी गेलो आणि नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर मला असं कळालं की ज्या नगरपालिकेमध्ये जाण्यासाठी एवढी धडपड लोक करतात त्याचं सभागृहच ठीक नाही. नगरपालिकेच्या सभागृहाला 3.5 कोटी रुपये देण्याचं काम आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून केलं. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं 3.5 कोटी रुपयाचा निधी हा नगरपालिकेसाठी दिला. तो एवढ्यासाठीच दिला की माझ्या अंतर्मनात मला माहित होतं की नवीन टीम पाठवायची आहे तिथं आता, आणि त्याच्यासाठी नगरपालिका नव्हे करण्याची कामं ती आम्ही आमच्या हाती घेतली. खऱ्या अर्थानं आज साहेब आपण दोघं पण देर आहे दुरुस्त आहे अशी आपली अवस्था. आम्ही इतके दिवस विनंती करून करून थकलो, तुम्ही आमचं मान्यच केलं नाही. आमचं जर का मान्य केलं असतं तर साहेब आज वेगळं चित्र दिसलं असतं. पण चलो ठीक आहे, काही गोष्टी योग्य वेळ आल्याशिवाय होत नाही. मी तुम्हाला एकच शब्द देतो की तुम्ही ज्या विश्वासानं आमच्याकडे आलाय, तुम्ही ज्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय, आज आमची जबाबदारी तुम्हाला मोठं करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडू एवढा आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. जीवनामध्ये अनेक ठिकाणी संधी असते काम करण्याची. जिल्ह्याच्या स्तरावर कमिटी असतात, तिथं काम करू शकतो. तालुक्याच्या स्तरावर कमिटी असतात, तिथं आपण काम करू शकतो. नगरपालिकेच्या प्रभाग समिती असतात, तिथं आपण काम करू शकतो. नवीन प्रकल्पावर अभ्यास समित्या नेमण्यात येतात, तिथं आपण काम करू शकतो. चांगल्या माणसाला काम करण्याची या जागेची कमी नाही. चांगल्या माणसाला जागा देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा निश्चित स्वरूपी आमचा येणाऱ्या काळामध्ये राहणार. आदरणीय गजेंद्र भाऊंची आमची जुनी दोस्ती आहे. गजेंद्र भाऊंच्या डायरीमध्ये माझं नाव नेहमी 2 नंबरला असायचं, याची मला जाणीव होती. अनेक दिवस ते नाव 2 वरनं 1 वर कधी येईल याच्या मी प्रतीक्षेत होतो, अपेक्षित होतो. आणि खऱ्या अर्थानं योग्य वेळ आल्यावर माझं नाव आता परत 1 नंबरवर गजेंद्र भाऊच्या डायरीमध्ये आले. तुम्ही आमच्या बरोबर आहे, पण नाव 2 नंबरला नाव 1 नंबरला आमचं आलं. आणि गजू भाऊ, तुमच्याविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे. तुम्ही अत्यंत चांगलं काम या प्रभागामध्ये केलेलं आहे. तुम्ही आज जरी नगरसेवक नसाल तरी सुद्धा तुम्हाला लोक कायम स्वरूपी मेहरबान म्हणतात, कारण तुमच्याविषयी लोकांना आदर. तुम्ही चांगलं काम केलंय, तुम्ही कोणालाही न झुकता काम केलंय, कुठल्याही दबावाला बळी न पडता काम केलंय. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही काम केलंय, म्हणून जनता साहेब तुमच्यावर प्रेम करते. या प्रेमाचा आदर आपण नेहमी करत आलेला आहात आणि आम्ही देखील अशा चांगल्या माणसाचा आदरच करणार आहोत. आम्ही सुद्धा मान सन्मान तुमचा ठेवणारच आहोत. आम्ही सुद्धा तुमची काळजी घेणारच आहोत आणि आम्ही सुद्धा आमच्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाची तोला मोलाने काळजी घेण्याच्या बाबतीमधली जबाबदारी पार पाडणार आहोत. एवढंच आदरणीय गजू भाऊ तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सांगतो. आज विविध माता भगिनींसाठीच्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, सांगेल तेवढ्या योजना माता भगिनींसाठी. आणि आमदारांचं सगळ्यात आवडतं काम आहे की बहिणीसाठी मातेसाठी योजना पोहोच. सगळ्यात आवडतं माझं काम. आम्ही 25,000 लोकांची नोंद बांधकाम कामगार मंडळामध्ये केली. बांधकाम कामगारांची योजना 25,000 लोकांपर्यंत पोहोचवली. 25,000 लोकांना कार्ड दिले. आपल्यातल्या काही लोकांना भांडे मिळाले की नाही? कार्ड मिळाले की नाही? कार्ड पण नाही मिळाले. मग आता 2 नगरसेवकांना पहिलं काम, बांधकाम कामगार योजनेमध्ये यांची नोंद करा.
आमच्याकडे 25,000 लोकांना आपण नोंद करून घेतली आणि अजून ती योजना चालू आहे. महाराष्ट्र सरकारची योजना आहे. त्या योजनेमध्ये आपला समावेश होऊ शकतो आणि समावेश करण्यासाठी पैसे द्यायला लागत नाही. फुकट आहे सगळे. भांड्याचे सेट फुकट मिळतात, सेफ्टी किट फुकट मिळते, इसेन्शियल किट फुकट मिळते. आमदारांची कुठलीही योजना असली की एक गोष्ट डोक्यात ठेवायची, फ्री आहे. आमदाराच्या योजनेला कोणीही दुकानदारी करायची नाही. कोण जर का एखादा भेटला आमदारांच्या योजनेसाठी पैसे मागणारा तर मला त्याला सुपूर्त करा, आम्ही त्याचा कार्यक्रम करू. आमदाराच्या योजनेला द्यायचे नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या असंख्य योजना आहेत. प्रधानमंत्री मातृवंदन योजना आहे, गरोदर माता भगिनींच्या खात्यावर थेट 5,500 रुपये येतात. मुद्रा योजना आहे, माता भगिनींना कमी व्याजदरांनी कर्ज मिळतं. त्याबरोबर ही बांधकाम कामगार योजना आहे, मोफत भांड्याचे सेट मिळतात, इन्सेन्शियल किट मिळतं. त्याबरोबर तुम्हाला पेटीचे सेट मिळतात. माता भगिनींसाठी विविध योजना विविध महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या आहेत, केंद्र सरकारच्या आहेत, त्या योजना पोहोचवण्याचं ताई आपलं काम. आपल्या माता भगिनींना सक्षम करायचं असेल तर तुम्ही आधी अभ्यास करा. तुम्ही ते माझ्यापर्यंत आणा. तुम्ही सांगा कोणाची काय अडचण आहे आणि ती अडचण माझ्यापर्यंत आल्यानंतर मी त्यांचे प्रश्न मार्गी लावू शकतो. आपल्या आरोग्याच्या विषयी सुद्धा महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधनं सगळा औषधोपचार आपला मोफत होतो. आयुष्मान भारत योजनेमधनं आपला सगळा औषधोपचार मोफत होतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं आपल्याला पैसे उपलब्ध होतात. त्याच्याबद्दल आपण पुढाकार घ्या. कृष्ण हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण कार्ड देतोय. त्या कार्डच्या माध्यमातून 5 लाख रुपयेपर्यंतचा औषध उपचार एका कुटुंबाला मोफत असतो. 5 लाख रुपयेपर्यंतचा औषध उपचार आणि त्यामुळे त्याचा सुद्धा फायदा हा आपण घेतला पाहिजे. औषध उपचारासाठी माझ्या मायमाऊलीला मला सांगायचं की पैसे खर्च करायचे नाहीत. योजनेमध्ये बसून आपण औषध उपचार मोफत करू हे देखील मला आपल्याला सांगायचंय. उद्या आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ कराडला येणार आहेत. त्या सभेच्या निमित्तानं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण उपस्थित राहा. त्या ऐतिहासिक क्षणाला अनुभवा, ज्या क्षणामधून आपण आपल्या कराडच्या पुनर्विकासाच्या बाबतीमधला शब्द त्यांच्याकडून घेणार आहे. असा ऐतिहासिक क्षण की ज्या क्षणानंतर कराडचं एक बदललेलं रूप पुढच्या 5 वर्षानंतर आपल्याला दिसणार आहे. त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आज जसं आपण उपस्थित राहिला तसं आपण उपस्थित राहायचंय. माझी विनंती आहे आपल्या सगळ्या नेते मंडळींना की तुम्ही लक्ष देऊन सगळ्या लोकांना उद्या सभेच्या ठिकाणी 3 वाजेपर्यंत घेऊन या आणि मोठ्या मताधिक्यानं आपल्याला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि हे दोन्हीही लोक आपले वॉर्डामधले निवडून आणायचे. एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.